सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। शिवरायांचा मावळा कधी खालची भाषा वापरणार नाही, तर माझ्या पाठीशी अंबाबाई, आई भवानी आणि महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद। जरांगेंनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाचार। माझा आणि शिंदे साहेबांमध्ये सगळं सुरळीत, आमच्यात कुणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत। जरांगेंसह विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार। भंडारा जिल्ह्याचे अचानक बदलले पालकमंत्री। संजय सावकारेंना काढून पंकज भोयर बनले नवीन पालकमंत्री, तर सावकारेंना बुलढाण्याचे सहपालकमंत्री बनवल्याची माहिती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज मिळणार खुशखबर। गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी ऑगस्ट महिन्याचा होणार पगार। नाशिकच्या साडा सर्कल परिसरात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला। पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात। पोक्सो अंतर्गत केला गुन्हा दाखल। विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराची मुलीच्या वडिलांकडून हत्या। नांदेडच्या उमरीत थरारक हत्याकांड। लग्नानंतर जुनं प्रेम संबंध उघड झाल्यानंतर वडिलांनी दोघांना विहिरीत फेकलं। महाराष्ट्रासह मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला। दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी भक्तांची गर्दी। गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण। आणि गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांची दिवा स्टेशनवर उसळली तुफान गर्दी। 350 पेक्षा जास्त रेल्वे सोडूनही कोकणवासियांचे हाल संपेना। बुलेटिनमध्ये स्वागत। आता सुपरफास्ट बातम्या। मुंबई नांदेड वंदे भारत या बहुप्रतीक्षित एक्सप्रेसला अखेर मुहूर्त मिळालेला आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। त्यानंतर 28 ऑगस्टपासून ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस नियमितपणे धावणार आहे। मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आलेला आहे। राज्य शासनाने गणेशोत्सवामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन 26 ऑगस्टपूर्वी करण्याचे आदेश दिलेत। त्याचवेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुलैलाच वेतन अदा केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। राज्यातील 975 आश्रमशाळांमधील तब्बल 14,000 अधिक कर्मचारी जुलैच्या वेतनापासून वंचित असल्याचा दावा प्रहार शिक्षक संघटनेनं केलेला आहे। बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग पुणे पोलिसांकडून यंदा पुरेपूर केला जाणार आहे। गणेशोत्सवादरम्यान गर्दीचे व्यवस्थापन हे वेगवेगळ्या AI साधनांच्या मदतीने केले जाणार आहे। राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील 52,276 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरता 1 ऑगस्टपासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलं आहे। 2024-25च्या संचमान्यतेनुसार पटसंख्या आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं ग्राह्य धरली जाणार आहेत। पटसंख्या कमी झाल्यास पदं कमी करण्यात येणार आहेत, ते अधिकार शिक्षण संचालकांना असणार आहेत। ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पातील जखमी छोटा मटका या वाघाच्या प्रकृतीविषयी दुर्लक्ष केलं गेलं, त्यामुळे हायकोर्टाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे। छोटा मटका वाघाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून वनविभागाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानं आता त्याला चालणं सुद्धा मुश्किल होऊन बसलंय। उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाकरता नागपूर पोलीस सज्ज आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने 5,000 पोलीस तैनात आहेत। सायबर पोलीस, ड्रोन, CCTVच्या माध्यमातून पोलिसांचं गणेश उत्सवावर लक्ष असणार आहे। सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। नागपुरात पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला नेताना त्याच्या तोंडावर जाळी बांधणं बंधनकारक करण्यात आलंय। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली।
कर्तव्यावर असताना तत्परता दाखवत पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी पीएमटी चालकाचे प्राण वाचवले। लक्ष्मी रोडवर पीएमटी चालवत असलेले ड्रायव्हर अनिल अंबोरे यांना हार्ट अटॅक आला होता। त्यानंतर तातडीने पोलिसांनी धाव घेतली आणि त्याचा जीव वाचवला। गणेशोत्सवाकरता कोकणच्या दिशेने रात्री हजारो वाहनं रवाना झाली। रात्रभर हजारो एसटी बसेस, खासगी वाहनांची रेलचेल मुंबई गोवा हायवेवर सुरू होती। खासगी वाहनांची गर्दी होती। यावेळी वाहतूक सुरळीत होती। यामध्ये पोलिसांनी भूमिका चोख बजावली। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भंगारेवाडी या आदिवासी भागातील 70 वर्षाच्या महिलेला उपचाराकरता खांद्यावरून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। रस्ता नाही, त्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शासन सेवेत समायोजन करण्याबाबत 14 मार्च 2014ला राज्य शासनानं निर्णय घेतला, परंतु 1.25 वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस तसंच बालवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरता जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचारी सहभागी होत्या। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकरता जळगाव जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली। विविध प्रलंबित मागण्यांकरता कर्मचारी आक्रमक झाले। मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे चलो मुंबईचा नारा देताना दिसतात। या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता कराडमधून हजारो मराठा बांधव मुंबईला जाण्याकरता निघाले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील सय्यद घोडेपीर या दर्ग्याच्या तोडफोडीनंतर सुरू असलेल्या घडामोडींना नवीन वळण लागलंय। काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। रस्त्यावर असलेले दर्गे कायमस्वरूपी हटवावेत अशी मागणी केली। मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नेत्यांकडून देण्यात आला। पुढचे 4 दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान मुंबई, ठाणे यासह कोकण आणि घाटभागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात चांगली हजेरी पावसानं लावली आहे, त्यामुळे धरणात आवक पाण्याची वाढू लागली आहे। कोयना धरण साठ्यातील 101 टीएमसी वर तो साठा गेलेला आहे। कोयनाचे दरवाजे 1 वरून 2 फुटांपर्यंत उघडावे लागलेत आणि पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला। खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्यात आलाय। पुन्हा वाढलेल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढतोय। खडकवासला धरणातून 8517 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। भुसावळमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। रस्त्यावरील फळं, भाजीपाला विक्रेते हरितालिकेचं पूजा साहित्य घेऊन विक्री करता आलेल्यांची दाणादाण उडाली।